Hello student, कसे आहात? बरे आहात ना? Today we are going to see wave diagram, English. Yesterday we have seen wave diagram also. Many wave diagrams are in question paper. So again and again repeated these wave diagram. Now we learn wave diagram, the advantages of e-book. ई-बुकचे इलेक्ट्रॉनिक पुस्तकाचे काय फायदे. इलेक्ट्रॉनिक बुक कुठे पण मिळतं आपल्याला, नाही का? फोनवर मिळतं, लॅपटॉपवर मिळतं, कशावर कॉम्प्युटरवर पण मिळतं. म्हणजेच देर आर मेनी ॲडव्हान्टेजेस. इथं लिहिलं आहे, ई बुक इज व्हेरी वंडरफुल इन्व्हेन्शन. ई बुकचा जो शोध लावला तो खूप आश्चर्यकारक आणि समाधानकारक आणि चांगल्या प्रकारे तो उपयोगी येऊ लागलाय विद्यार्थ्यांना पण आणि सर्वांना जगातील. द ॲडव्हान्टेजेस ऑफ ई बुक. पहिला जो आहे, हॅव ए लाईफ ऑफ मेनी इयर्स. हॅव अ लाईफ ऑफ मेनी इयर्स. भरपूर आयुष्य त्या ई बुकला. इट अवेलेबल इन डिफरंट लँग्वेजेस. ई बुक फक्त एकाच लँग्वेजसाठी नाही मित्र, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेसाठी ई बुक अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. म्हणजे इट इज अवेलेबल इन डिफरंट लँग्वेजेस. कोणत्याही भाषेमध्ये उपलब्ध आहे मित्र हो. इथं यू कॅन रीड ई बुक ऑन अ कॉम्प्युटर. You can read e-book on a computer as well as in a laptop. म्हणजे you can read e-book on a computer as well as laptop. It needs neither paper nor ink. लिहिण्यासाठी पेनची गरज नाही, शाईची पण गरज नाही आणि पेपर म्हणजे पानांची गरज नाही. म्हणजे इट नीड्स नायदर पेपर नॉर इंक. नायदर नॉरचा पण इथे उपयोग आला, बरोबर की नाही? ॲज वेल ॲज नायदर नॉर. सो ई बुक इज अ व्हेरी वंडरफुल इन्व्हेन्शन. आहे का नाही? इन्व्हेन्शन आश्चर्यकारक ई बुक. आता इथं काय दिलेलं आहे? अपोजिट वर्ड. मॉडर्नचं काय होतं? आधुनिकचं प्राचीन. मॉडर्न एन्शंट. मॉडर्न एन्शंट. नंतर डिफरंट, वेगवेगळ्या म्हणजे सेम. अपोजिट सेम. डिफरंट सेम. इग्नोरन्स. इथं HW साठी दिलंय KNOW. फक्त 3 अक्षर जोडायचे तुम्हाला. काय LED, अरे काय असेल ते जोडा. इग्नोरन्स नो काय काय जोडायचं ते LED काय असेल ते जोडा. आज आपण हे सर्वात महत्वाचं 3 आणि हे 2 5 मार्काचं पाहिलंय मित्र हो. आणि हे 1 मार्काला येतं. याच्यातलंच एक वाक्य लिहायचं तुम्ही, किंवा याच्यातले 4 वाक्य सहज लिहिता येतील. ई बुक नीड्स नायदर पेपर नॉर इंक. नंतर यू कॅन रीड ई बुक ऑन अ कम्प्युटर ॲज वेल ॲज लॅपटॉप. झाले 2 वाक्य. ॲडव्हान्टेजेस ऑफ ई बुक ॲज फॉलोज. झालं. इट हॅज अ लाईफ ऑफ मेनी इयर्स. झालं 5 वाक्य. इट इज अवेलेबल इन डिफरंट लँग्वेजेस. आहे की नाही? कितीतरी लिहिता येईल. आणि नंतर ई बुक इज अ व्हेरी वंडरफुल इन्व्हेन्शन. झालं. म्हणजे तुम्हाला याचं लिहिता पण येईल आणि लिहिल्यानंतर याचे वेब डायग्राम पण काढता येईल. ओके, शेअर करा मित्रांनो, नवीन सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो. नवीन असेल तर त्यांना बघायला मिळतील, बरोबर का नाही? चला.